आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेश्वरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस पाटे तुम्ही कार्यक्रम पाहू शकता, ऐकू शकता. आजचा उसण जाऊया प्रकटीकरण. बायबलमध्ये प्रकटीकरण हा पुस्तक शेवटचं पुस्तक आहे. त्याचा 1 अध्याय 5 आणि 6 आपण वाचत आहे. देव परमेश्वर आमच्यावर प्रीती ठेवून आणि स्वतःच्या रक्ताने आम्हाला शुद्ध करतो, आमच्या पापाला मिटून टाकतो आणि स्वर्गीच्या पित्या परमेश्वरासमोर आम्हाला याजक आणि राजा म्हणून उभा करतो. पहा, आज आपण कपडे धुताना काही वेळे रागाने ते मळ काढतो. जितकं जास्त मळ असेल तेवढं जास्त आपण रगडतो ना. पण देवाचे प्रेम बघा, आम्ही पापाच्या त्या वाईटामध्ये त्या गंदगमी होतो, पण आम्हाला शुद्ध करण्यासाठी तो प्रेमाने ते सुद्धा स्वतःच्या रक्ताने, असं नाही की साबणाने किंवा नाही, पण परमेश्वर स्वतःच्या रक्ताने आम्हाला शुद्ध करतो. बघा किती देवाचे प्रेम आमच्यावर आहे. बघा एवढं मोठं प्रेम करून त्यांनी कल्वरी क्रूसामध्ये आपला जीव दिला, आपला रक्त वाहिला. हो माझे प्रिय बंधूंनो, असं प्रीती दाखवणारा, आमच्यावर प्रेम करणारा असा एक परमेश्वर, तो स्वर्गातून मानव म्हणून आला आणि आमच्यासारखं या जगामध्ये राहिला. पण त्याचा आलेला उद्देश काय? मनुष्य जातीला सर्वांना पापापासून सुटकारा द्यावा. यासाठी देवबापाचा नियम होता की प्रत्येक पापाच्या क्षमासाठी काय तर रक्त व्हायला पाहिजे ना. पण येशू प्रभू स्वतःचा रक्त वाहून आम्हाला शुद्ध केला आणि देवासमोर आम्हाला निष्कलंक उभा करतो. या आपण प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू, तो आमच्यावर किती प्रीती करून स्वतःच्या मुलगा येशू ख्रिस्ताला या देवाला आमच्यासाठी पाठवलं आणि येशू प्रभूने वधस्तंभावर आमच्यासाठी केलेला रक्त वाहिला आणि आम्हाला तुझ्या रक्ताने शुद्ध करतो. प्रभू राजा, आज तुझं वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला, जीवनाला शुद्ध कर आणि त्यांच्या जीवनात जे काय गरजा आहे सर्व पूर्ण कर. येशूच्या नावाने मागितो नाईक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूया.